morning. In last video lecture we discussed and start the unit that is reflection of light. So in that we study about the lights and there is a what is mean by light, what is the necessity of light in our day-to-day life, and then we will discuss that about the reflection of light. हे जे कन्सेप्ट आहे हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिले आहे. जस्ट आपण क्विक रिव्हिजन म्हणून एक पाहूया. लाईट म्हणजे काय म्हटलं होतं? Light is nothing but actually it is a electromagnetic radiation which causes the sensation of vision. And also we have said that light is an agent, means whatever happening in the surrounding, that all the information is provided by the light, and that's why we can vision. आता जसं तुम्ही मला पाहताय, मी तुम्हाला पाहताय, हे कशामुळे पॉसिबल झालं? इट इज ड्यू टू लाईट और एक्झिस्टन्स ऑफ लाईट. जर हा लाईट एक्झिस्ट नसता तर विजन करणं थोडंसं डिफिकल्ट झालं असतं. मग म्हणजे आपल्याला जरी आईज असेल, नेकेड आईज असेल, तरी सुद्धा काय लाईटची आवश्यकता आहे. लाईट जर एक्झिस्ट नसेल, कम्प्लिटली डार्क रूम मध्ये असेल, तर तुम्हाला लास्ट याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं, जर एखादी कम्प्लिटली डार्क रूम आहे त्यामध्ये जर लाईटचा सोर्स एक्झिस्ट नसेल, कम्प्लिटली डार्क असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण नेकेड आईज न पाहू शकत नाही. सो डे टू डे लाईफ मध्ये लाईटचा इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट, दॅट इज द फिनॉमिना. ओके, तो कसा एक्सप्लेन केला होता हे लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला माहिती आहे. So in this video lecture we are going to study the types of mirror. Okay, so there are two types of mirror, we know that is types of mirror. Okay, so mirrors are divided into two parts, that is plane mirror and spherical mirror. So we will discuss one by one. First of all we will discuss about the plane mirror and how that plane mirror is made of. So कशा पद्धतीने प्लेन मिरर तयार केले जातात या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण ते पाहणार आहे. सपोज वी टेक द ट्रांसपरंट ग्लास or piece of transparent glass, and that piece of glass is coated with a flat and smooth glass pieces to the one side of that part with a thin layer of reflecting film, that is aluminum and silver over it. So काय घेतलं आपण? एक ग्लास पीस घेतला आणि we know that glass piece consists of two parts. Okay, so one part or back part of that glass is coated with a flat and smooth glass pieces with a thin layer of reflecting film, that is aluminum or silver. म्हणजे यावर आपण ग्लास पीसेस ची कोटिंग केली आणि त्यावर अजून एक लेयर आपण अप्लाय केली, that is सिल्वर किंवा अॅल्युमिनियम ची. So and to protect this silver and aluminum we applied, that is lead oxide over it. So that glass part is consist of coating part and one is a shiny part. Okay, so that coated part is coated with aluminum or silver layer, and to protect this aluminum and silver layer we applied over, that is lead oxide. So the part that plain glass consists of coated part and a reflecting part. That's why that mirror is converted into the shiny surface or reflecting surface. मग काय होणार की हा जो पार्ट दिसतोय हा तर तुमचा एक पार्ट जे आहे हे वेगवेगळ्या लेयर्सने आपण त्यावर कोटिंग केलेली आहे, आणि त्या कोटिंगला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण त्यावर काय करतो? लीड ऑक्साइडची लेयर सबस्टन्स त्यावर अप्लाय करतो. त्याच्यामुळे काय होणार की हा जो पार्ट आहे हा तुमचा कोटेड पार्ट झाला आणि हा काय पार्ट म्हणजे तुमचा कन्वर्टेड इनटू रिफ्लेक्टिंग सरफेस. ओके, सो अशा पद्धतीने प्लेन मिरर फॉर्म केल्या जातात. ओके, मग आता यामध्ये हा जो पार्ट आहे कोटेड केलेला दुसरा पार्ट, जो कोटिंग केलेला हा बॅक साइडला कन्सिडर करू, आणि हा जो पार्ट होईल हा काय होईल? रिफ्लेक्टिंग सरफेस. मीन्स एनी रेज इन्सिडेंट ऑन ए देन इट गेट रिफ्लेक्टेड. ओके, सो मग हा झाला तुमचा रिफ्लेक्टिंग सरफेस. सर मग याचं एक्झाम्पल कुठे पाहायला मिळतं की आपल्याला प्लेन मिरर कुठे पाहायला मिळतो? सो वेल नोन और एक्सलेंट एक्झाम्पल आहे तुमचं मिररचं, जो आपला रेग्युलर मिरर आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो तो तुमचं बेस्ट एक्झाम्पल आहे प्लेन मिररचा. जो ड्रेसिंग टेबल मध्ये आपण मिरर फिट केला जातो तो एक्झाम्पल आहे तुमचं प्लेन मिररचं. सो इन दिस वे तुम्हाला समजलं असेल की प्लेन मिरर कसे फॉर्म केले जाते. सिंपल लक्षात ठेवा, एक
पीस ऑफ ग्लास घेतला जाते, त्यावर मग स्मूथ आणि फ्लॅट ग्लासेसचे पीसेसनी कोटिंग केले जाते आणि मग त्यावर वेगवेगळे थर किंवा लेयर्स आपण अप्लाय करतो, दॅट इज सिल्वर और ॲल्युमिनियम. अँड टू प्रोटेक्ट दिस सिल्वर and aluminum they applied that is a substance that is lead oxide. So in this way the one part is coated and another part is a reflecting surface. So in this way that plane mirrors are made. Okay. आणि या प्लेन मिररची खासियत काय, आता इथे काय दिसतं की तुम्ही जर पाहिलं असेल की whenever you are standing in front of that mirror that image is formed and that image is which is very sharp and clear. So on this concept we will define what is meant by mirror. So यावरून डेफिनेशन करून तयार करू शकतो का? Yes, mirror means पहा काय म्हणता येईल, a surface which reflect light and creates clear image, then that surface is called mirror. So what definition of mirror? A surface which reflects the light. असा surface जो काय करतो, light reflects करतो and creates a clear image, then that surface is called nothing but a mirror. Okay, so in this concept we study that what is meant by plane mirror, what is meant by mirror and types of mirror. So त्यानंतर डिस्कस करूया the second type of mirror, that is a spherical mirror. To form the spherical mirror, suppose we take the suppose this is a spherical glass, okay, circular glass. If that circular or spherical glass is cut in this shape, जर आपण या spherical glass ला कट केलं तर काय होणार, that separated, okay, suppose हा जो spherical glass आहे, suppose this is a spherical glass and we cut in this position, in this shape, so we take that separated part like this. Okay, so this separated part consists of two surfaces, that is inner surface and outer surface. So suppose आपण आपल्याला समजण्यासाठी to understand the concept of spherical mirror, suppose if that surfaces, that is spherical one, is coated in this way, जर त्या हा जो स्फेरिकल बॉल घेतला, ओके, स्फेरिकल घेतला ग्लास, त्याला आपण कट केलं या पोझिशन मध्ये, तर आपल्याला या दोन स्फेरिकल फॉर्म होताना दिसतात, दॅट इज कॉन्क्यू आणि कॉन्व्हेक्स. मग आता हे दोन्ही सरफेस कसे असले, यस, इट इज अ रिफ्लेक्टिंग वन, means their reflection is either on the inner part or outer part of that spherical mirror. Okay, suppose that, so in this concept we will discuss about the spherical mirror. Again we know that spherical mirror is of two types, that is concave mirror and convex mirror. So in this spherical mirror we will discuss which one is a concave mirror and which one is a convex mirror. Suppose if I draw a image or figure in this way, so one part of that image is coated with what, that layers. So that means one part is coated and this part is remain, that is called a reflecting part. So and in this image, suppose image 1 and image 2, A and B, second image, that is image B, in this part we applied or coated the one part, that is of mirror, with a thin layer of aluminum or silver, and to protect this aluminum and silver we apply the lead oxide. So that means in this case the reflecting part is this one. Okay, so in image 1, A and B, we have to know which one is a convex mirror, which one is called as a convex mirror and which one is called as a concave mirror. So it's very easy, friends. Suppose first think about the image A. So in this image one part is coated, so one part is coated with a
so much layer, that means lead, aluminum or silver, that means this is a reflecting part. Okay, so that means it is a inner part. Suppose this is a inner part, concave means cave, you know that cave like a this shape, so गुफे सारखं जे असते तर त्याला म्हणू आपण कॉन्केव. मग आता या याच्यामध्ये इनर पार्ट काय झाला तुमचा, रिफ्लेक्टिंग सरफेस. इफ so in this image A, the reflecting part is a inner surface, so that is called as a concave mirror. So what is the definition of concave mirror? If in a spherical mirror the inner part is a reflecting surface, then this is called as a concave mirror. Okay, then what about a convex mirror? So second image shows the convex mirror, that is convex, like this, means outer part of this spherical mirror is a reflecting surface. So in that case B, so outer part is a reflecting surface, so that's why we can define it. If the outer part of a spherical mirror is a reflecting surface, then this is called as a convex mirror. Okay, so in this way the spherical mirrors are made. ओके, आय होप सो तुम्हाला दोन मधला डिफरन्स कळाला असेल. प्लेन मिरर कसे फॉर्म होतात आणि स्फेरिकल मिरर कसे फॉर्म होतात. स्फेरिकल मिरर मध्ये काय केलं आपण, एक स्फेरिकल बॉब घेतला, त्याला जर या पोझिशन मध्ये कट केलं तर जो सेपरेटेड पार्ट आहे त्यामध्ये दोन पार्ट्स पडतात, एक असतो तुमचा कॉन्केव आणि एक असतो कॉन्वेक्स. इफ दॅट both surface are coated with the silver and aluminum, so coated part are shown in this figure, that is A and B. Suppose one part of that surface is coated with a thin layer of aluminum and silver, and to protect this aluminum and silver we apply the lead oxide. That means here the inner part, that is this one, so inner part of this spherical mirror is a reflective one, that's why it is called as a concave mirror. Okay, and in say case B, the outer part of this spherical mirror is a reflecting surface, then it is called as a convex mirror. So in this way we will know how the spherical mirror and the plane mirror are made. In next video lecture we will discuss how the image form in the plane mirror and how the image are formed in the different types of mirror, that is concave and convex mirror. Okay friends, so till then thank you so much and take care.